हरी मस्त ना. आता चालू करायला लागेल. चालू करून चालू झाला नाही. हां चालू झालं. या देवा. हरी बाहेर आणली का ब्लॅक हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण बंद झालाय बंद झालाय बंद ब्लॅक वायर बटन बंद काली वायर आहे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी
आता तरी पुढे हाची उपदेश, 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 आता करुणाच आयुष्याचा, आता करुणाच आयुष्याचा, आता करुणाच आयुष्याचा, सकलांचे पायी माझे दंडवत, करुणिया मन शुद्ध भावे, करुणिया मन शुद्ध भावे, करुणिया मन शुद्ध भावे, मने हित होय तो ब्राह्मण, मने हित होय तो ब्राह्मण, मने हित होय तो ब्राह्मण, मने हित होय तो ब्राह्मण,
आता तरी पुढे हाची उपदेश 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 नका करुणाच आयुष्याचा नका करुणाच आयुष्याचा सगळाच पाया माझे धन्यवाद सगळाच पाया माझे धन्यवाद आयुष्याचा करुणाच आयुष्याचा सगळाचा पाया माझे धन्यवाद सगळाचा पाया माझे धन्यवाद अफुलाल चित्त शुद्ध करा अफुलाल चित्त अफुलाल चित्त शुद्ध करा अफुलाल चित्त शुद्ध करा
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्यसु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्राउदा या विन वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिवे देवे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती नीचे सदा द्या पहा नीचे सदा द्या पहा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः विठ्ठल विठ्ठल आता तरी पुढे आचे उपदेश नका करुणाचे आयुष्याचा सकलांच्या पायी माझे दंडवत आपला रे चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करो नियामन शुद्ध भावे तुका म्हणे हित होय तो व्यापार करा फार काय शिकवावे विठाल विठाल आज आपण सर्व जे जमलेलो आहोत आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की आज आपण इथे का जमलेलो आहोत आज आपल्यातून निघून गेलेली सौ गुलाब हरी वाघे ह्या आई आज आपल्यातून निघून गेलेल्या आहेत आज निघून जाऊन 13 दिवस झाले आज 13 दिवस झाले आणि आज 13व्या निमित्त म्हणजे उत्तर कार्यानिमित्त आईना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे मी माझं भाग्य समजतो की अशा आईच्या ठिकाणी मला सेवा करायला भेटते कारण ही आई जेव्हा दादा आपली दिंडी निघाली दिंडीमध्ये मला वाटतं खानावपर्यंत होत्या ना चिंद्रणपर्यंत होत्या आई चिंद्रणपर्यंत दिंडीमध्ये होत्या त्यांना भगवंताची ओढ होती आवड होती भाव होता श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेने ते पांडुरंगाची भक्ती करत होते ज्ञानोबारायांची भक्ती करत होत्या त्या आज आपल्यातून देहरूपाने निघून गेलेल्या आहेत लक्षात घ्या आपल्यासाठी हे नवीन नाही जर चांगला विचार केला तर जो जीव जन्माला आलेला आहे त्याला एक दिवस
जाय जावंच लागणार आहे. इथे राहायला कोणी आलेलं नाही, इथे राहता येणार नाही, कारण हे लोकच मृत्यू लोक आहे. या लोकांमध्ये मृत्यू हे अटल आहे, हे सत्य आहे, हे येणारच. पण ते येणार हे जर आपल्याला माहित असेल तर ते आपण विसरू नये. आपली फसगत कुठे होते, आपण मरणच विसरतोय. आपल्या हातातून आपल्याकडून जे कर्म होतात, हल्ली सर्व व्यवहार कर्माचा आहे महाराज. तुमच्या कर्मावर अवलंबून आहे सुख दुःख काय असेल ते. महाराज नेहमी सांगतात, देव तुमचं चांगलंही करू शकत नाही, देव तुमचं वाईटही करू शकत नाही. फक्त आपले कर्म आपलं चांगलं वाईट करू शकतो. लक्षात घ्या, आपले कर्म जर चांगले असतील तर आपलं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. आपलं कर्म जर वाईट असतील तर आपलं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्याचं त्यांनी ठरवायचं आपण काय करायचं ते. त्यासाठी तुकोबारायांचा अभंग आहे. आईच्या सेवेसाठी तुकोबारायांचा अभंग घेतलेला आहे. त्या अभंगातून तुकोबाराय आपल्या सामान्य जीवाला उपदेश करतात. काय तुकोबाराय म्हणजे नक्की कोण, आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपण आता आळंदीची वारी केली, देहूला गेलो. देहू गावचे निवासी तुकोबाराय, तुकोबारायांचं चरित्र आपल्याला सर्वांना जवळजवळ माहित आहे. तुकोबारायांनी संसार केला, पण संसारानंतर ज्यांच्यावर सद्गुरु कृपा झाली, बाबाजींची कृपा झाली, बाबाजींची कृपा झाल्यावर त्यांना अनुग्रह लागल्यानंतर त्यांच्यामध्ये बदल झाला. बघा, परिवर्तन हे निसर्गाचा नियम आहे. एखादी गोष्टी जर आपल्याला कृपा झाली तर त्या कृपेमध्ये जर आपल्याला बदल होत नसेल तर ती कृपा समजूच नाही. लक्षात घ्या, तुकोबारायांच्या मध्ये बदल घडला आणि त्यांना भगवंताचा वेळ लागला. मी पहिले एक तुम्हाला सांगून जातो. माझ्या सद्गुरु कृपेने, सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या कृपेने तुम्हाला सांगतो. माझे शनिबाबा अंतरलीचे, ब्रह्ममूर्ती नानाबाबा यांचं फक्त एकच सांगणं होतं, भाऊ तुम्हाला जे कळलंय, तुम्हाला जो अनुभव आलाय, तुम्हाला जो देवाचा अनुभव आलाय, हे सांगण्यासाठी तुम्हाला कीर्तन करायचंय. हा, तुम्हाला हसवण्यासाठी विनोद हे ते गोष्टी सांगण्यासाठी कीर्तन नाही. लक्षात घ्या, माझ्या महात्म्याने हे सांगितलंय मला. म्हणून माझ्याकडनं हसण्याची अपेक्षा ठेवू नका. पहिलंच सांगतो, हसण्याची अपेक्षा ठेवू नका, विनोदाची अपेक्षा ठेवू नका. ठीक आहे, छोट्या मध्ये जागृत करण्यासाठी ते ठीक आहे, पण निव्वळ विनोद म्हणजे कीर्तन नाही. लक्षात घ्या, माझ्या बाबांनी सांगितलं, ही जी व्यासपीठाची जी गादी आहे, नारदाची जी गादी आहे, या गादीवरनं जीवाचा उद्धार कसा होईल, जीवाला आनंद कसा प्राप्त होईल, जीवाला सुख कसं प्राप्त होईल, जीवाला समाधान कसं प्राप्त होईल, हे सांगण्याचं साधन म्हणजे हे व्यासपीठ आहे. लक्षात घ्या, आणि तेच साधन सांगण्याचा मी सद्गुरु कृपेने प्रयत्न करणार आहे. मी कोणी कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही. हरी बाबा आले, भाऊ असं आहे, मला महाराज हरकत नाही, आता आमचा पण उद्यापासून कार्यक्रम चालू होत आहे, तर मी तुम्हाला अगोदर आताच निमंत्रण देतोय. 9 आणि 10 तारखेला पालघरच्या पाडा येथे विठ्ठल रखुमाई मंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा होत आहे. तरी उद्यापासून सर्वांनी 2 दिवस तिथे हजेरी लावावी असे सर्वांना निमंत्रण देतो. असो, बाबांनी मला जे सांगितलं ते मी सांगण्याचा ओतप्रोत प्रयत्न करतो. कारण का, आपण तरले नवे नवल, कुल उद्धरिले अनेकांचे. मला जो आनंद झाला, मला जो सुख झाला, मला जो समाधान झाला, तो समोरच्याला कसा होईल, त्याचा उद्धार कसा होईल, हीच फक्त एक तळमळ आहे. बाबांना सांगला आम्ही करू काय. बाबा बोले तुम्हाला सर्व करायला लागेल. बरं, हरकत नाही. हा, कारण आमच्या बाबांनी सांगितलंय, कारण आमच्या बाबांनी पण तेच केलंय. हरी भजनी हे ढवळले जग, तू कविला लागत
संत महात्म्यांनी हे जग पूर्ण ढवळून काढले. सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, सावळाराम बाबा, वामन बाबा हे महात्मे जर आज आपल्या परिसरामध्ये जर आले नसते, हा मोहपे बाबा हे महात्मे जर आपल्या परिसरामध्ये आले नसते तर आज मला नाही वाटत का मी इथे उभा असतो ना तुम्ही इथे मला साथ करायला असते. लक्षात घ्या ना, तुम्ही पण इथे नसते. काय या महात्म्यांचे उपकार आहेत आपल्यावर, एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत ते फेरू शकत नाही. केले उपकार सांगू मी काय, आणि बाप न करी ऐसे माय. बघा माझ्या संतांनी एवढे उपकार केलेले आहेत, एवढे उपकार केलेले आहेत का आई बाप सुद्धा एवढे उपकार करत नाही. लक्षात घ्या, आई बाप आपल्याला जन्म देतात, वाढवतात, कष्ट करतात, भरपूर काही त्रास सहन करतात आणि आपल्याला मोठे करतात. मोठे झाल्यानंतर मुलं शाळेत, मग शाळेतून कॉलेज, कॉलेजतून म्हणजे ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएटून मधून नोकरी, धंदा, व्यवसाय, एवढं मोठे करतात. कमी आहेत का आई वडील आपल्याला? नाही. पण संत महात्मा सांगतात आई वडील सुद्धा त्यांच्या पुढे कमी पडतात, संतांपुढे. हे माझं म्हणणं नाही, संत तुकोबाराय सांगतात. काय संता आई बाप म्हणता लाज वाटे बहु चित्ता. तुकोबाराय सांगतात संता आई बाप म्हणता लाज वाटे बहु चित्ता. आई बाप देती जन्म आणि संत चुकविती मृत्यूपंथी. एवढा फरक आहे. आई बाप आपल्याला जन्म घालायचा हे करणार, पण आपलं जन्म मृत्यूचा फेरा आई बाप आपले चुकू शकत नाही. तो अधिकार माझ्या संतांना आहे. लक्षात घ्या. आणि तो अधिकार प्राप्त झाल्यानंतर जीवाला असं वाटतंय का अरे मला जे भेटलंय, माझा उद्धार झालाय, समोरच्याचा कसा होईल, हीच एक तळमळ आहे. आज खरोखर या वाडीमध्ये हरिबाबांना तर मी ओळखतो पहिल्यापासून, कदाचित ते मला ओळखतात की नाही ते मला माहित नाही, हा पण मी त्यांना पहिल्यापासून ओळखतो. बायांचे गाणी, आमच्याकडे बँड ते पण होते त्यांचं. आता आहे का? हाय, ते सर्व त्यांचं. हा पण आज त्यांच्या धर्मपत्नी आपल्यातून निघून गेलेल्या आहेत. आणि त्या धर्मपत्नी निघून गेल्यावर त्यांच्या पश्चात मुली आहेत, मुलं आहेत, आणि मुलात आई निघून गेलेली आहे. काय आई काय असते ते आई झाल्यावरच कळते. लक्षात घ्या. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. एखादी नर्स हॉस्पिटलमध्ये असेल आणि माझ्या एका मातोश्रीचा मुलगा प्रस्तुत होण्यासाठी जर तिथे असेल, त्या माझ्या मातोश्रीला कळा येत असतील, तिला त्रास होत असेल, आणि ती मुलगी, ती सिस्टरीन जी असते ती म्हणत असेल अगं गप, शांत राहा. पण त्या सिस्टरनीचं लग्न झालेलं नसतो, तिला तिच्या कला नाही समजणार. म्हणून जावे त्याच्या वंशा तेव्हाच कले. म्हणून आई ज्या निघून गेलेल्या आहेत, रामकृष्ण हरी, आई आपल्यातून निघून गेलेल्या आहेत. भगवंताच्या प्रार्थनाच करीन मी, कारण आईना ती आवड होती, परमार्थाची आईना आवड होती. आणि त्या अकस्मात निघून गेल्यात. एखादा व्यक्ती अचानक जाते तेव्हा खूप दुःख होतं. एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये जर पडली असेल, 10-12 दिवस, महिनाभर असेल, तर जास्त असेल तर कदाचित कंटाळाही येतो. पण 10-12 दिवस जरी पडून असेल तरी काही एवढं वाटत नाही. पण अकस्मात एखादी व्यक्ती जर आपल्यातून निघून गेले, ते दुःख पचवणं कठीण जातं. म्हणून त्या आई आज आपल्यातून निघून गेलेल्या आहेत. त्या आईंच्या सेवेसाठी तुकोबाराई जे अभंग सांगितलेले आहे, आता तरी पुढे हाची उपदेश
नका करू नाश आयुष्याचा. संत तुकोबारांना असं म्हणण्याचं कारण काय? त्यांना काय वेळ आली? आता तरी आपण आता तरी केव्हा वापरतो महाराज? हा जो शब्द आहे ना, आता तरी. एखादी व्यक्ती दुर्मार्गाला चालली असेल, नको त्या मार्गाला चालली असेल आणि त्या मार्गाला त्याला एक फटका बसला असेल, एखादी कोणती तरी गोष्ट घटना घडली असेल, आपण त्याला सांगत असतो, भाऊ नको रे त्या रस्त्याला जाऊ, भाऊ नको त्या रस्त्याला जाऊ. पण भाऊ का ऐकायला तयार नाही. आणि भाऊला त्या खरोखर एकदम असा फटका बसतो, असा बसतो का त्याला सर्व आठवतो. मग नंतर आपण त्याला म्हणतो, भाऊ तुम्ही का आमचं सांगून ऐकलं नाही, आता तरी ऐक, आता तरी. म्हणजे ही जी भाषा आहे ना, आपण करून झाल्यानंतर आपल्याला हे करतात संत महात्मे का आता तरी. म्हणून संत महात्म्यांनी जे सांगितलं ते आपल्याला सांगितलंय का झालं असेल ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. झालं ते गेलं, मग आपल्याला करायचं काय? संत महात्म्यांनी हे अभंग काय सांगितलं, मग आपल्याला करायचं काय? तुकोबाराय काय सांगतात? तुकोबाराय सांगतात का नका करू नाश आयुष्याचा, अनमोल जन्म मिळालेला आहे. हा जन्म सहजासहजी भेटत नाही. मनुष्य दे अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. जन्म मोल रे, मिट्टी में ना घोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य दे अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य दे अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. ये पाने का बुड़बुड़ा मत कर जोर जवानी का. ये पाने का बुड़बुड़ा मत कर जोर जवानी का. दीवानी बोल रे, दीवानी बोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. हा जन्म अनमोल आहे, अनमोल. पण आपल्याला कळलेलं नाही. का कळलेलं नाही महाराज? आपण ज्यांना कळलं त्यांच्या संगतीमध्ये जात नाही, आणि त्यांच्या संगतीमध्ये गेलो तर त्यांना आपण विचारत नाही. लक्षात घ्या, कारण त्यांना कळलेलं आहे म्हणून त्यांना विचारायला पाहिजे आपण का हा मनुष्य जन्म किती अनमोल आहे. लक्षात घ्या. आज आपण, माझे सच्चिदानंद श्रीपदाबा भाऊ नेहमी सांगायचे, आज जे आपण मंडळी बसलेलो आहोत ना, सोन्याहून पिवले आहेत. काय? सोन्याहून पिवले. सोनं सोडा, सोन्याहून पिवले आहेत. पण जे मुद्द्याचं जे सांगायचं आहे, ज्या वस्तूची ओळख करून देण्यासाठी या बाबाला तुम्ही इथं उभं केलंय, व्यासपीठा उभं झालं म्हणजे तो बाबा झालाच. हा, यानं जे तुम्ही उभं केलेलं आहे त्यांनी ते सांगावं का आपला उद्धार कशामध्ये आहे, आणि आपण सुद्धा विचारावं. हा, कायमी उद्धार पावेन, कायमी उद्धार पावेन, कायम पावेन नारायण, कायम पावेन नारायण. असं तुम्ही सांगा संता जन, असं तुम्ही सांगा संता जन. तारा समाधान चित्त
काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. आपण विचारतो कधी? नाही ना. फक्त बुवा येणार इथं सांगणार तुम्हाला, बुवाला तुम्ही पाकिट देणार, बुवा निघून जाणार. तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी. लक्षात घ्या, संत महात्म्याने जर हे केलं नसतं, संत महात्म्याने कलवलून सांगितलं, जीवाचा अट्ठास करून सांगितलं. हा, करे बापानो साधन हरीचे, करे बापानो साधन हरीचे, करे बापानो साधन हरीचे, करे बापानो साधन हरीचे. धनी करणी ते करुणा, धनी करणी ते करुणा, धनी करणी ते करुणा. नाथ बाबा अभंगामध्ये सांगतात, हरिपाठामध्ये, करा रे बापानो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. का करू नका? जेणे नव्हे जन्म यमाची यातना, ऐसी या साधना करा काही. साधनांचे सार मंत्र बीज हरी, आणि आत्मतत्व धरी तोची एक. बरोबर. काय करायला सांगितलं आपल्याला संतांनी? हा, साधन करायला सांगितले. मग तो साधन करायचं बोलला तर ते साधन आपल्याला माहिती पाहिजे. आणि साधन माहिती करून घ्यायचं असेल तर कुठेतरी नतमस्तक व्हायला पाहिजे. आपण नतमस्तक होत नाही. आज आपण इथे सर्व बसलेले आहोत ना, माझे आई ताई, माझे बाबा असतील, भाऊ असतील, आपण जे हिताचं आहे ना, हिताचं, त्याचा आपण विचार नाही करत. आपण हित नको त्या गोष्टीमध्ये बघतो. आज या वाडीमध्ये मला तरी वाटतं बाबांनी सांगितलं मला, या वारीमध्ये 13व्या निमित्त कीर्तन पहिलंच आहे. हा, लक्षात घ्या. आणि कीर्तनकार पण असा भेटलाय त्यांना. हा, कसा भेटला सांगू? एका जनार्दनी मांडिले दुकान, एका जनार्दनी मांडिले दुकान, एका जनार्दनी मांडिले दुकान, एका जनार्दनी मांडिले दुकान. तमुना विना सर्व वस्तू, तमुना विना सर्व वस्तू, तमुना विना सर्व वस्तू. हो, माझ्या संत महात्म्याने दुकान मांडलं होतं. माझ्या नाथबाबांनी दुकान मांडलं होतं. माझ्या तुकोबरायाने दुकान मांडलं होतं. नामदेवरायाने दुकान मांडलं होतं. वाटत होते, देव घ्या कोणी, देव देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. ऐताला गरपासाणी, ऐताला गरपासाणी. देवना लागे, देवना लागे, देवना लागे, देवना लागे. बघा, माझ्या प्रत्येक संत महात्म्यानी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, प्रत्येक संत महात्म्याने देव वाटलाय. लक्षात घ्या. आणि तो कसा वाटलाय? फुकट. हा हा, फुकट वाटले, फुकट. पण तरी पण आपण घेत नाही. देवन लगे, देवन लगे, साठवण्याचे रुतले जागे. आपल्याला जिथं देव साठवायचा आहे ती जागा अगोदरच आपण जाम करून ठेवले, भरून ठेवले. लक्षात घ्या. कशामध्ये? अहमपणा, मीपणा, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे षट विकाराने आपली जागा अगोदरच जाम झालेली आहे. नाही, ही जागा जर खाली करायची असेल, तिथं जर देव आपल्याला घ्यायचा असेल,
ऐशा संता शरण जावे तुका म्हणे त्याशी घ्यावे. हा, जर का देवाला आपल्या इथे जर साठवायचं असेल, ज्यांनी नाही तुझी भावना देव कोटे सांगना शुद्ध नाही तुझी भावना देव कोटे सांगना तुझी भावना देव कोटे सांगना शुद्ध नाही तुझी भावना आषाढी कार्तिकी एकादशी साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला शुद्ध राहे तुझी भावना देव गोरे साधना शुद्ध राहे तुझी भावना शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. या देवाचा पत्ता माझ्या संत महात्म्यांनी सांगितलंय हो. देव हाय देव हाय देव हाय देव हाय देव हाय हृदय मंदिरी शोधुनी पाये हृदय मंदिरी शोधुनी पाये देव नटला नाना बघा, संत महात्म्याने आपल्याला पत्ता सुद्धा सांगितला देव कुठं आहे. तुझं आहे तुझं पाशी परी तू देव आहे हृदय मंदिरी शोधून पाये देव नटला नाना परी भरून उडला चराचरी. आता ही अनुभूती आपल्याला आहे का? प्रश्न तयार होतो महाराज. संत महात्म्याने जो सांगितलेला विषय जो आहे तो विषय आपल्याला अनुभवायला येतोय का? का नुसतंच बोलायची कडी ना बोलायचाच भात जेवून या कोण तृप्त झाला. बाबा, मीनी फक्त तुम्हाला सांगितलं डाळ घ्या, भात घ्या, व भाजी घ्या, लोणचं घ्या, पापड घ्या, जेवा. किती दिवसात पोट भरेल तुमचं? नाही भरणार ना. नाही. आपण दूध अंगाला चोळल्यावर किती दिवसांनी आपली तब्येत होईल? नाही. रीत आहे, रीत. प्रत्येक गोष्टीला रीत असते महाराज. परमार्थामध्ये परमार्थ सुद्धा रीतीचा आहे, लक्षात घ्या. तो समजून घ्या मायबापावर. परमार्थ सुद्धा रीतीचा आहे. ती रीत जर समजून घ्यायची असेल तर संतांना शरण जावं लागेल. हो, एखाद्या आता माझा मातोश्री वर्ग आहे, लक्षात घ्या. मातोश्री मी रीतीबद्दल बोलतो. परमार्थामध्ये जर रीत नसल तर परमार्थ घडणार नाही. माझा मातोश्री वर्ग आहे. मातोश्री वर्गाला माझ्या माहीत आहे. पुरणपोळी करतो ना आपण, पुरणपोळी करायची त्याला रीत आहे. ही सर्वांना जमत नाही. पण अति हुशार जे असतात ना महाराज, मला सगळं येतो. मी काय म्हणतो आहे का? माझ्यासाठी पण तशीच असतात काही बुवा बाबा. मला सगळा येतो, मला सगळा माहित आहे. तुम्हाला दृष्टांत सांगतो. एक मुलगी होती, एक वेळ भजन करा विठ्ठल एक मुलगी होती, शिकली होती,
लक्षात घ्या, मी रीत सांगतो. जशी आपल्या संसारामध्ये व्यवहारामध्ये रीत आहे ना, तशी परमार्थामध्ये सुद्धा रीत आहे ना. जोपर्यंत तुम्ही रीतीमध्ये जात नाही ना, तोपर्यंत तुम्हाला फलद्रूप होणार नाही, ती वस्तू तुम्हाला भेटणार नाही. आपण पुरणपोळी करतो. पुरणपोळी, एक मुलगी होती, मुलगीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ती सासूरवाडीला गेली. सासूरवाडीला गेल्यानंतर त्याच्या नवऱ्याची इच्छा झाली पुरणपोळी खावं म्हणून. आता आईने तर भरपूर वेळा केली ती त्याला चव होती जिभेवर. त्याला वाटलं का पुरणपोळी आता बायको आली, बायकोला सांगून बघावं. त्याची आई निघून गेलेली होती. बायकोला सांगितलं, बाई मला पुरणपोळी खायची इच्छा झालेली, आज मस्त पुरणपोळीचा बेत होऊ दे. मी रीत सांगतोय हा का. म्हणे चालेल, काय हरकत नाही. तिने काय केलं लगेच, आता मोबाईल आहे, पहिले पुस्तक घ्यायचे, पुस्तकं होती, असं असं करायचं, तसं तसं करायचं सगळं. मग नंतर आता खेड्यामध्ये गेल्यानंतर तिला पुस्तक पण नाही ना, मोबाईल पण नव्हता पहिलाचा जमाना. आता तर नाही सांगत हा का. मग एक समोरच्या घरामध्ये आई राहत होती, म्हातारी होती, अनुभव होते तिला. आता हिला पुरणपोळ्या तर करायचे, म्हणाली तर खरी का मला येतात करता, मी करतो म्हणून. आता करायचं कशा त्या माहीतच नाही हिला. समोरच्या घरामध्ये आई राहत होती, तिथे गेली. आई म्हणजे यांची की नाही पुरणपोळी खायची इच्छा झालेली आहे, मला पुरणपोळ्या करायच्या आहेत. म्हणजे सोप्या आहेत बघा. एखादी गोष्ट ज्याने केली, ज्याला अनुभव आहे त्याला ती सोपी आहे, पण ज्याला त्याच्यातलं काय गंधच नाही त्याच्यासाठी ती कठीण आहे. तर ती आई अनुभव होती. आईला विचार केला आईने, शिकलेली मुलगी आहे, हिला काय पुरणपोळ्या माहिती. ती सांगायला लागली, बाई एक काम कर, चण्याची डाळ असते, चण्याची डाळ ती उकरत टाक. हे अतिशनी ते मला माहित आहे म्हणे. लक्षात घ्या. म्हणे चण्याची डाळ उकडल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकायचा, ते पण मला माहित आहे. ते काढून घ्यायचं, ते पण मला माहित आहे. हिला माहिती काहीच नव्हतं. तिने ऐकून घेतलं. तिला आई होती, ती हुशार होती, म्हणे हिला सगळंच माहिती आहे. मग एक काम करायचा, तो पुरण घ्यायचा आणि तो कणिक घ्यायचा, चुल्यावर एक टोप ठेवायचा, ते पण मला माहिती आहे. त्या टोपामध्ये पाणी टाकायचं, ते पण मला माहिती आहे. मग त्या टोपामध्ये ती डाळ टाकायची, ते पण मला माहिती आहे. आणि कणिक केलं ना, ते पण त्या टोपामध्ये टाकायचं, ते पण मला माहिती आहे म्हणे. मग एक काम करायचं, आपला लाटणा असतो ना, चपात्या लाटायचा, तो घ्यायचा आणि तो घाटलायचा, म्हणे ते पण मला माहिती आहे. म्हणे अशीच पुरणपोळी होती. तिने तिचं ऐकलं सगळं, गेली मस्त, तिने सांगितलं होतं त्या पद्धतीने केलं. नवरा आला घरी, चल झाली पुरणपोळी. हां, मग मला सर्व येतं स्पेशल, मग चला येऊ द्या. जेव्हा तिने पुढे समोर घेऊन आली पुरणपोळी, तेव्हा तिचं अज्ञान तिथे उघड पडलं. लक्षात घ्या, आपलं पण तसंच आहे. मी दृष्टांत नुसता टाइमपास म्हणून आणि एक वेळ वाढवावा म्हणून करत नाही. लक्षात घ्या. माझ्या गौरव कामान बघा, तुकोबारायने सांगितलं, प्रमाण दिलंय. तुका म्हणे येते अनुभव प्रमाण, शब्दांचे गौरव कामा नाही. त्या मुलीला जर अनुभव असता, त्या रीतीचा अनुभव आला असता, तर त्या नवऱ्याचा तिने मार खाल्ला असता का? नसता खाल्ला. आपली पण रीत तीच आहे, मला हे सांगायचं आहे. काय आपल्याला
परमार्थ करायची जोपर्यंत रीत माहित नाही पडत तोपर्यंत आपल्याकडनं परमार्थ होणार नाही. तुम्हाला वाटेल मी परमार्थ करतो, प्रत्येकाला वाटेल मी परमार्थ करतो. आपण सकाळी उठतो, आंघोळ करतो, दिवाबत्ती करतो, अगरबत्ती ओवाळतो, सगळ्या काय गोष्टी करतो, पण आपल्याला वाटतं माझा परमार्थ चालू आहे, जोरात चालू आहे. पण माझ्या सद्गुरूनं सांगितलंय याला परमार्थ म्हणत नाही. परमार्थ म्हणजे जो परमार्थ या जीवनाचा आहे तो जाणून घेणं म्हणजे परमार्थ आहे. हा. आपल्या जीवनाला काय अर्थ आहे, अर्थ म्हणजे काय, हा, काय किंमत आहे हे जाणून घेणं म्हणजे परमार्थ आहे. मग आपल्याकडनं परमार्थ घडतो का? नाही घडत. आम्ही ते घडावं म्हणून हे कीर्तन आहे, लक्षात घ्या. मग आपल्याला जर असं वाटत असेल का तो परमार्थ आपल्याला घडावा तर आपण कुठेतरी नतमस्तक व्हायला पाहिजे. जय हरिदेवाया. विठ्ठल विठ्ठल या इकडे. मग हा परमार्थ आपल्याकडनं जर घडत बाबा, नसेल, इकडे या. आपला जन्म जर असाच फुकट जात असेल, लक्षात घ्या. संत महात्म्याने कळलं, जीवनाचा अर्थ कळला. हा जीवन आपला असाच व्यर्थ जात असेल, नाही तरी गेला जन्म हा जन्म असाच व्यर्थ घालू नका. काय कुठेतरी नतमस्तक व्हा. सांगणारे जे असतात ना त्या बाबाला पकडा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, जर सुख पाहिजे असेल तर आपला तो एक देव करून घ्यावा. आता एकच काय सांगितलं तर देव तर भरपूर आहेत, मग नक्की करावा त्यांचा. आपलं देव काय कमी नाही. न संत महात्म्याने एकच सांगितलेलं आहे, ज्ञानदेवा म्हणे भगवात्मा ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. आपण देवदेव 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 करतो, पण आपल्याला देव कुठे ते अजून पत्ताच नाही. फक्त सांगून आणि ऐकून आपल्याला माहित आहे देव कुठेचे. माझ्या हृदयामध्ये देव कुठे? देव चराचरामध्ये भरलेला आहे. देव कुठे? पंढरपूरला. देव सगळीकडे ऐकून माहित आहे, अनुभव नाही ना. मग अनुभव नसेल ना तर आपला जन्म फुकट गेल्याशिवाय राहणार नाही. आणि जन्म फुकट जाऊ नये म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची
बघा, संत तुकोबारे आपल्याला त्याचसाठी सांगतात का बाबा हा जन्म भेटलेला आहे ना, हा फुकट घालू नका. झालं असेल, गेलं असेल, तुम्हाला नसेल माहिती, नसेल अनुभव आला, ठीक आहे, पण आता तरी हां, जो सांगणारा आहे, जो तुम्हाला अनुभव आणून देणार आहे, जो रोकटोक सांगतो त्याला विचारा. आता तरी गेलं ते जाऊ दे, आता तरी बुवाला विचारा. तो कोणी बुवा असतो, तो गणेश बुवा असतो ना, तर अजून कोण असतो, विचारा. बुवा तू इतकं सांगतो ना, देव आज सुद्धा अनुभवाला येतो, मग येईल का, येतो का, येत असेल तर मला येईल का, हे विचारा. आपण विचारत नाही. मी या व्यासपीठावर तुम्हाला सांगतो, आज सुद्धा, आज मी भूतकाळ भविष्यकाळ ते न सांगत, वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, आज सुद्धा, आता जसंच्या तसं देव अनुभवायला येतो, येतोच. मग असा जो बुवा सांगत असेल त्या बुवाच्या गचुंडीला पकडा. बुवा जन्मल्यापासून माझे आईबापा देवपूजा करतात, त्यांच्यानंतर मी सुद्धा आता देवपूजेला लागलोय, पण मला काय देवाचा अनुभव आला नाही. आणि तू तो सांगतो आत्ता अनुभव येतो, हो आजही जसाचा तसा अनुभव येतो. फक्त त्याच्यासाठी पथ्य आहेत, बरं का, पथ्य आहेत. पथ्य काय आहेत, तुम्हाला तुळशीची माळ घालावं लागेल. काय, ज्याला ज्याला सुख पाहिजे ना, ज्याला समाधान पाहिजे ना, आज सुद्धा येतो हा का, आज सुद्धा समाधान आहे, आज सुद्धा सुख आहे, आज सुद्धा आनंद आहे, जसाच्या तसा आहे, जसा संतान आला तसा आज सुद्धा येतोच. पण त्याला पथ्य आहे, पथ्य. तुळशीची माळ घालावं लागेल. आता तुम्ही म्हणाले तुळशीची माळ कशाला घातली पाहिजे, आपल्याकडे लग्न होतात ना, लग्न झाल्यानंतर मंगळसूत्र घालावं लागतो. जोपर्यंत मंगळसूत्र घालत नाही तोपर्यंत आपण समजत नाही की लग्न झाला म्हणून. तसं देवाशी लग्न लावण्यासाठी, त्याची पूर्ण प्रॉपर्टी आपल्या नाव करण्यासाठी आपल्याला त्याच्याशी लग्न करावं लागेल. आणि ते लग्न म्हणजे मंगळसूत्र म्हणजे आपली तुळशीची माळ आहे, लक्षात घ्या. पथ्य सांगतो, तुळशीची माळ घालावं लागेल. चरस, गांजा, दारू ह्या ज्या गोष्टी आहेत सोडावं लागते, लक्षात घ्या. चांगलं बोलावं लागेल. जे हिंस्र पक्ष्यांचं जे खाणं आहे, मांस मच्छी, ते आपल्याला सोडावं लागेल. हे सर्व कशासाठी करायचंय, कशासाठी, आपल्याला ज्याची अपेक्षा आहे. आपल्याला कसली अपेक्षा आहे, सुखाची. आपल्याला अपेक्षा कसली आहे, प्रत्येक जीव, आता एकतरी जीवाने वरती बोट करून दाखवा मला का मला सुख नकोय म्हणून. उद्यापासून कीर्तन बंद माझी. प्रत्येकाला सुखाची गरज आहे, प्रत्येकाला आनंदाची गरज आहे. आणि तो सुख, तो आनंद आज सुद्धा जसंच्या तसं येतो. फक्त आपण शरण गेलो पाहिजे आणि हे पथ्य पाळले पाहिजे. हे पथ्य पाळण्याची आपली जर हे असेल तर ते सुख, तो आनंद, तो समाधान आज सुद्धा इथे उधारीचा नाही. माझं संत महात्मे नेहमी सांगायचं, बाबा बाप दाखवणं तर श्राद्ध घाल. तू महात बाबा बाबा करीत असशील, तुझा बाप काय तो मला दाखव ना. तुझा बापच नसेल ना तर श्राद्धाचं जेवण तू घाल. काय, म्हणून आज सुद्धा जसं तसं देवाचा अनुभव येतो. कीर्तन यासाठी आहेत बाबा. उद्धार कसा होईल, जोपर्यंत भगवंताचा अनुभव येत नाही तोपर्यंत उद्धारच नाही. उद्धार म्हणजे नक्की काय, उरून जाणं. हा, उद्धार म्हणजे मेल्यावर नाही ना, नाही. उद्धार म्हणजे मरण माझे मरून गेले, मज केले जिवंत असताना काय, त्याच्या स्वरूपामध्ये विलीन होणं. जिवंत असताना, मेल्यावर होता तो विषय अलग, पण जिवंत असताना सुद्धा देव पाहावं असे गेलो देवाची ही अवस्था प्राप्त करण्यासाठी माझ्या संत महात्म्याला शरण जावं लागेल. आणि जोपर्यंत संत महात्म्याला शरण जात नाही तोपर्यंत ही अवस्था होत नाही. विठ्ठल
म्हणून तुकोबराने ह्यो कलवला येतो महाराज. काय कलवला येतो आणि ते आपल्याला पाया पाया परून सांगतात, पण आपण ना ऐकत. या गणेश बुवाचं नका ऐकू, पण माझ्या संत महात्म्याने सांगितलं त्यांचं तरी ऐका. आपण त्यांचे गुणगान गातो, त्यांची ज्ञानेश्वरी वाचतो, त्यांचे हरिपाठ दणक्यान चालू होत आपले, पारायण दणक्यान चालू होत आपले. मग त्यांनी जे सांगितलं ते आपण किती करतो, किती टक्के करतो? टक्केच बोलायला लागेल बाबा. त्यांच्यावर विश्वास आहे का आपला? नाही विश्वास असेल तर त्याने सांगितलं ते करतोय का? नाही करत ना, म्हणून तो आपल्याला अनुभव येत नाही. हा, म्हणून संत महात्मा तुकोबराय सुद्धा आपल्याला पाया पाया पडून अभंगाच्या दुसऱ्या सकळाच्या पाया माझे दंडवत, 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 सकळाच्या पाया माझे दंडवत. आपुडाला तिथं सुदकारा, आपुडाला तिथं सुदकारा, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. संत महात्मे आपण ॲक्च्युली त्यांच्या पाया पडायला पाहिजे, पण संत महात्मे आपल्याला दंडवत घालतात. दंडवत नमस्कार अलग आणि दंडवत अलग. दंडवत म्हणजे खाली झोपून जो नमस्कार केला जातो त्याला दंडवत म्हणतात, साष्टांग दंडवत. ते दंडवत घालून आपल्याला प्रार्थना करतात, बाबा सकलांच्या पाया म्हणजे तुमच्या सर्वांच्या पाया माझे दंडवत. काय कशासाठी? आपला ते चित्त शुद्ध करा. आपला चित्त शुद्ध झाला पाहिजे. आपलं चित्त बरवडलंय, याचं ऊन कर त्याचं ऊन कर, ह्यो असा तो तसा आहे का? आपलं चित्त एकदम मलिन झालेलं, मलिन. आणि ते जर धुवायचं असेल, हां ते संतांजवळच जावं लागेल, तेव्हा आपलं चित्त शुद्ध होईल. मग एकदा का चित्त शुद्ध झालं, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्प तया. हा, एकदा चित्त शुद्ध झालं ना, वाघ जरी असेल, सर्प जरी असेल. माझ्या सच्चिदानंद श्रीपदाबांचा अनुभव येतो. हा, माझ्या सच्चिदानंद श्रीपदाबांच्या समोर वाघ आलेला महाराज. वाघाला दंडवत घातलं, वाघ रिटर्न गेला. मी बघायला नव्हतं तिथेशी, पण संतांच्या पायी हा माझा विश्वास आहे. त्यांनी जे सांगितलंय ना ते खरं. त्यांच्याबरोबर जी मंडळी आहे त्याही जे अनुभव घेतले त्याही सांगितले विश्वास. हां, आता ज्ञानोबरायांनी जी भिंत चालवली तिथं आपण काय बघायला नव्हतो. लक्षात घ्या. काही बरेच जण म्हणतात महाराज बाबा आम्ही एवढं या सांगतो ना, एक कलवला आहे. काय कलवला आहे का? मला जे सुख प्राप्त झालं, मला जे समाधान प्राप्त झालं. हल्ली बाह्य पद्धतीने दिसतो का आज समाधानी सुखी आहे, पण आतमध्ये खूप दुःखी आहे महाराज. प्रत्येक जण खूप दुःखी आहे. पण मी व्यासपीठावरून सांगतो का माझ्यासारखा समाधानी कोणच नाही. संपदा सोहला नावडे मनाला, संपदा सोहला नावडे मनाला, संपदा सोहला नावडे मनाला, संपदा सोहला नावडे मनाला. करीतो टकला पंढरीचा, करीतो टकला पंढरीचा, जावे पंढरीचे आवडे मनासी, जावे पंढरीचे आवडे मनासी. संपदा सोहला न आवडे मनाला, जावे पंढरीसी आवडे मनासे.
तुकोबरायना तेच होतं, तेच आवडत होतं. मग आता तुम्ही म्हणाल का तुकोबरायना तेच आवडत होतं, मग आपण आता पंढरपूरला जायचं का? नाही ना, तुकोबराय त्या पंढरपूरला जातच होते. काय ही पंढरी आत्मा विठ्ठल, काय ही पंढरी आत्मा, काय ही पंढरी आत्मा विठ्ठल, काय ही पंढरी आत्मा विठ्ठल. नांदतो केवळ पांडुरंग, नांदतो केवळ बघा कोणत्या पंढरपूरला जायला सांगितलं? काय ही पंढरी आत्मा विठ्ठल, नांदतो केवल पांडुरंग. देव कुठं नांदतोय? आपल्यामध्येच आहे ना. तैसा हृदयामध्ये मी राहू, माऊली सांगतात, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, का भ्रांताशी कामू विषयावरी. तो देव आहे तो आपल्या हृदयामध्येच आहे, फक्त आपल्याला ऐकून माहीत आहे. काय? आपल्याला फक्त ऐकून माहीत आहे, पण त्याचा अनुभव आपल्याला नाही न. तोच अनुभव आज सुद्धा जसाच्या तसा येतो. हा माझा अनुभव आहे. काय? आणि तो जर अनुभव घ्यायचा असेल तर माझे गुरुवर्य ब्रह्ममूर्ती नानाबाबा बाबा आमच्या मालिकेमधील त्यांचे सुपुत्र अनिल महाराज पाटील ते होते आपल्या इथे आळंदीला आश्रमामध्ये आपल्या दिंडी सोडायला आलेले. ते आज इथे हजर आहेत. कीर्तन झाल्यानंतर 15-20 मिनिटं आम्ही थांबणारच आहोत. बाबा माझं चॅलेंज असतो. काय? कारण कामच तसं आहे. काम असं आहे, रोकड आहे, उधारीचा नाही. पारखून घ्या. आता पारखाचं असेल तर कुठे? मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. तो परमार्थ पारखून घेतला पाहिजे. पारखून. हा, आपण जोपर्यंत पारखून घेत नाही, मी सांगत होतो आमचे ब्रह्ममूर्ती नानाबाबा त्यांचे सुपुत्र आज इथे कीर्तनाला माझ्या साथकरी म्हणून माझं भाग्य समजतं ते. हा, कीर्तन झाल्यानंतर 15-20 मिनिटं आम्ही इथं आहोत. महाराज पण आहेत. मी हे कशासाठी सांगतो का मला जे भेटलं ते तुम्हाला भेटावं, तुम्हाला कुठेतरी राग यावा इतक्या म्हणून मी कळवल्यानं सांगतो ना. राग यायलाच पाहिजे तुम्हाला, ना आला तरी चालेल. जोपर्यंत तुम्हाला राग येत नाही तोपर्यंत तुम्ही काही विचारत नाही, म्हणून हे बोलावं वाटतं. त्यांना विचारा का यो बुवा तुम्ही आणला होता, यो बुवा सांगत होता हे खरं आहे का? देवाचा अनुभव आजही येतो का? देवाचा जे सुख आहे, जे समाधान आहे ते आज सुद्धा भेटतोय का? त्यांना विचारा. ते नक्कीच तुम्हाला ते सुख, ते समाधान, तो आनंद प्राप्त करून देतील. मला दिलाय म्हणून सांगतो ना. जर का तुम्हाला तो नाही दिला ना, उद्यापासून कीर्तन माझी बंद, प्रवचन बंद. एवढं काय सांगतो माहिती आहे? 8 तासाने माझ्या संत महात्म्याने खूप त्रास सहन केला हो याच्यासाठी. खूप खूप. आपल्याला फक्त चरित्र माहित आहे, त्यांचं चरित्र फक्त आपण ऐकतो, पण त्यांना तो भोगताना काय त्रास झाला असेल त्याचा आपण स्वतःवर विचार करा ना. मग तेव्हा आठवेल आपल्याला का माझ्या संत महात्म्यांनी काय त्रास सहन केला. ज्ञानोबरायांची आपण वारीला जातो. आताच वारी झाली, कार्तिकी वारीला आपण सर्व गेलो. आपण खूप आनंदाने जातो, खूप तिथे आनंद उत्सव आपण साजरा करतो. पण हे आनंद उत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी कधी त्रास सहन केला.
महात्मे असतात ते सहज बोलतात, सहज न सहज बोलता बोलता सुद्धा आपल्या हिताचंच बोलतील. मग हिताचं म्हणजे नक्की काय बोलतील? तुकोबाराज सांगतात, हितात करावे देवाचे चिंतन. तुकोबाराने एवढं सांगून मग नंतर हितावर आले. जर तुम्हाला वाटत असेल हित कशात आहे, हित म्हणजे नक्की काय, आपल्याला जर हित आपलं करायचं असेल तर काय करावं लागेल? हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध व्हावे. काय? आणि एक ठिकाणी एकविध, करून या मन एकविध. जर आपलं हित व्हावं असं वाटत असेल, पण हित म्हणजे नक्की काय ते पहिलं समजून घ्यावं लागेल. नाही तर आपल्या हिताची व्याख्या अलगच आहे महाराज. बाबा आपली हिताची म्हणजे व्याख्या म्हणजे काय? चांगला एक बंगला बांधला, मस्ती 4 व्हीलर गाडी घेतली, हां बँक बॅलन्स भरपूर, त्यांनी त्याचं हित केलं. हा अरे काय हित केलं? ते इथेच जाणार आहे, इथेच जाणार आहे. इस तन धन की कौन सी बड़ाई, देखत नहीं नो मिट्टी में मिलाए. अरे अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल में सोया. काय? हड्डी जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की पोली. हा काय? कोणाचे घर हा देह कोणाचा, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची झाले, आत्माराम त्याचा तोची झाले. हा देह आहे हा कोणाचा आहे? हा देह हा कोणाचा आहे? हा विचार करायला पाहिजे महाराज. मी कोण आहे? मी कुठून आलोय? कशासाठी आलोय? काय करायचंय? काय करून जायचंय? हा विचार आपण करायला पाहिजे. आपण नाही करत ना. हां आणि त्यासाठी काय करायला लागेल? हित ते करावे देवाचे चिंतन. आता देवाचे चिंतन करायचा बोलला तर तिथं प्रश्न तयार होतो, काटा पुढे सरकतोय. हां सांगण्यासारखं भरपूर आहे. सद्गुरु कृपेने आज माझ्या सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, लक्षात घ्या, घोटी, आज बाबा त्यांना उद्या 9 तारखेला जो इथे मोरबाडला संगमेश्वरला जो मोठा संत संमेलन आहे, आता 9, 10, 11, 12, 13, हां त्या संत संमेलनामध्ये सच्चिदानंद श्रीपाद बाबांना राष्ट्रसंत म्हणून तिथं घोषित करण्यात येणार आहे उद्या. हां उद्या 9 तारखेला. पण माझं दुर्भाग्य आहे, मी मोजता येत जगाच्या मापान, मोजता येत जगाच्या मापान, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं. एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं.
माझ्या सच्चिदानंद श्रीपादाबांनी एवढं प्रेम दिलंय का त्या माप पण कमी पडेल, कोण मापच नाही, जगाचा माप केला तरी ते मोजता येणार नाही. आणि त्यांना उद्या राष्ट्रसंत म्हणून घोषित तिथेशी सर्व संत मांदियाली ऋषी मंडळी येणार आहेत, तिथं घोषित करण्यात येणार आहे. पण त्याच्यामध्ये मी दुर्भाग्य आहे, माझं अभागी आहे म्हटलं तर चालेल, कारण त्या सोहळ्याला मला उद्या उपस्थित राहता येणार नाही. का बाबा, आता 9-10 तारखेला आपल्या वर्धापन दिनाचा सोहळा आहे, नाईलाज आहे. पण असो काय काय असं ना, जरी इथे असो पण मनाने मात्र नक्कीच तिथे असणार. विठाल विठाल असो. तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला उपदेश करतात काय, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नास आयुष्याचा, सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, नंतर हित ते करावे, देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. जर आपल्याला वाटत असेल हित व्हावं, आपला उद्धार व्हावा, आपल्याला सुख प्राप्त व्हावं, त्याला आपल्याला आनंद प्राप्त व्हावा, तर देवाचं चिंतन करावं. आता चिंतनाबद्दल सांगायचं गेलो तर वेळ वाढतोय, पण हरकत नाही. देवाचं चिंतन म्हणजे काय, जे सद्गुरू आपल्याला अनुग्रह करतात, जे नाम देतात, त्याचं स्मरण ठेवणं म्हणजे चिंतन. लक्षात घ्या, त्याचं स्मरण ठेवणं म्हणजे चिंतन. आता ते स्मरण ठेवण्यासाठी ते आपल्याला भेटलं पाहिजे, ते आपल्याला प्राप्त झालं पाहिजे, तर आपण देवाचं चिंतन करू ना. आता ज्या व्यक्तीला मला नाव आवाज द्यायचा आहे, त्या व्यक्तीचं नावच नाही माहिती बाबा, मला त्या व्यक्तीचं नावच नाही माहिती, ते माझा आवाज घेतील का? नाही ना. हाका मारी ज्याच्या नावे त्याचे नावच नावच नाही ठावे. आता बाबा समजा जात असतील ना, बाबांचं मला नाव माहित नाही, मी नुसतं अहो थांबा थांबा, अहो थांबा, बाबा लक्ष घेतील का? नाही नाही घेणार. पण त्यांचं जर नाव मला माहित असेल, हां बाबांना सहज आवाज दिला, कारण ओळखीचा आवाज असणार. ज्याला नाव माहित असतं त्याचा ओळखीचा आवाज असतो, सहज आवाज. करुणी सांगे तू का, तुकोबारायनं आपल्याला हकारून सांगितले काय, नाम घेता राहू नका. जोपर्यंत आपल्याला ते नाम भेटत नाही तोपर्यंत तुकोबारायने जे चिंतन करायला सांगले ते चिंतन घडत नाही. चिंतन करायचं काहीतरी विषय पाहिजे, जर विषय असेल तरच चिंतन घडेल. महाराज तुमच्याकडे विषय आहे, मला बंगला बांधायचा आहे, विषय काय आहे? बंगला बांधायचा आहे. मग बंगला बांधायचा आहे, मग त्या बंगल्यासाठी तुमच्याकडे चिंतन घडेल. काय बंगल्यासाठी काय लागेल? लोखंड लागेल, विटा लागतील, सिमेंट लागेल, हे चिंतन. पण तुमचा विषय पाहिजे ना काहीतरी, तर विषय हा पाहिजे आपल्याला, नाम साधणं पाहिजे, नाम हा विषय पाहिजे. विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. नावडे जनार्दन माता भेटा, नावडे जनार्दन माता भेटा, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. विषय पाहिजे आपल्याला काहीतरी, तो मग तो विषय असेल तर आपला चांगला विषय पाहिजे. विषय तो त्यांचा झाला, आपला कधी व्हायचा? शनी हाची करावी कर
आपल्याला भाऊ तरुण जायचं असेल तर क्षणाला विचार चांगला करायला पाहिजे. मग चांगलं करायचं म्हणजे का त्याचं नामस्मरण करायला पाहिजे. मग एक वेळ त्या भगवंताचं आपण नामस्मरण करू. विठोबा रखुमाई